आणि आता ब्रेकनंतर बघूयात एक खास बातमी अशी की ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातली घोषणा केली। 25 लाख रुपये मानचिन्ह, मानपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येतो। राम सुतार यांचं वय 100 वर्ष इतकं आहे। अजूनही ते शिल्प तयार करतात। चैत्यभूमी इथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीची मूर्ती ही राम सुतार हेच घडवतात आणि अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। तर गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा राम सुतार यांनी घडवला। तसंच कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम देखील राम सुतार यांनीच केलेलं आहे। महात्मा गांधी म्हणजे की ज्या माणसाला संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारं त्याप्रमाणे वागणूक असणं हे महात्मा गांधीचे विचार आणि जे लोकांना आवडले। फार महत्त्वाचा विचार आहे त्यांचा। आणखी अस्पृश्य निवारण गांधींचा एक शब्द आहे हा, अस्पृश्य निवारण। म्हणजे गरीब लोकांना दूर नाही करायचं, त्यांना जवळ करायचं, त्यांना प्रेम करायचं, त्यांना आदर करायचा। अशा तऱ्हेचा गांधीचा पुतळा म्हणजे मी केला तो आहे। गांधी आणि जवळ मुलं आणि अर्थ मेरा जीवन सने, तर तो पुतळा मी इथे लावण्यात या इंडिया गेटला लावायचा होतो। नाही अर्थात बाबासाहेब त्यांनी जे कार्य केलं देशाचं करताना समज जगामध्ये म्हणजे हा विषय जो आहे महत्त्वाचा आहे, त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। आंबेडकरने नुसते आपल्या देशाकरता नाही विचार केला, समजा जगामध्ये या विचाराने आंबेडकरांना त्यांनी। आणि आता एक शेवटचा प्रश्न करतो, तुमचं वय 100 आहे, याही वयात आपण सक्रिय असता, रोज नोएडातील या कार्यालयात येता, सगळ्या जे कलाकार आहेत त्यांना मार्गदर्शन करता, हे या संदर्भात जर बघितलं तर आपलं जीवन कसं आहे? चलती का नाम गाडी जो आहे तो तुम चालता जाओ, तो विचार नाही करत, तुम्ही चालत जा। नोएडावरून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत। आता ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी बघा, त्याच्यावरती एक नजर टाकूयात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आरक्षित खाटांसाठी विधिमंडळात एक विशेष कक्ष ते बनवणार आहेत। स्थानिक आमदारांना तक्रार करण्यासाठी कक्ष निर्मितीचे आदेश देण्यात आलेले आहेत। रुग्णालयानं आरक्षित खाट नाकारली तर कारवाई करण्यात येईल। प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल ऑफिसर नेमण्यात येणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। त्याबद्दलचा निर्णय त्यांनी घेतलाय। रुग्णांसाठी 12 तासात उत्पन्नाचं प्रमाणपत्र देण्याचे शासनाला आदेश देण्यात आलेत। कागदपत्रांसाठी रुग्णालयांनी रुग्णांची अडवणूक न करण्याचे देखील सक्त आदेश आहेत। 72 तासात कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मुदतवाढ देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेत। राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय आपण बघतोय। अर्थात या निर्णयाने राज्यभरातील त्या सगळ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे।